रायपूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने जिल्हा परिषदेवर धडकल्या शेकडो महिला. बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपूर गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. महाजल तसेच जलजीवन अशा योजनेद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात मात्र गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे. 2 महिन्यानंतर पाणी मिळत असल्याचे सांगत 8 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी शेकडो महिला जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंताच्या दालनात धडकले होते. ग्रामीण पाणी पुरवठा अभियानासमोर महिलांनी आपली कैफियत मांडली. लवकरात लवकर प्रशासकीय स्तरावरील कामकाज पूर्ण करून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे. मैं मोहम्मद फयाज मोहम्मद एजाज रायपुर गांव का रहने वाला हूँ। हमारे रायपुर गांव में पिछले कुछ सालों से पानी की बहुत ज़्यादा समस्या है। पानी जो है तो रायपुर गांव में 2-2, 3-3 महीने पानी मिलता नहीं और शासन ने इसके ऊपर उपाय योजना के अंदर 10 कोटी रुपए जवळपास रायपुर में खर्चा कर चुकी है। बाकी खर्चा होने के बाद आज तक हमारे गांव को पानी नहीं है और खासकर हमारा जो पागरी फाटे का एरिया है वहाँ पर तो पाइपलाइन कनेक्शन आज तक जुड़ा हुआ भी नहीं है। 4 कोटी 25 लाख रुपए जल जीवन मिशन, 3 कोटी 37 लाख रुपए महाजल योजना और ग्राम पंचायत ने अंदाजन 2 करोड़ के आसपास ग्राम पंचायत ने पैसा खर्चा करी पानी पे, फिर भी पानी 2-2, 3-3 महीने मिलता नहीं। जो पानी आता 2 महीने के अंदर वो हम लोग 1-1 हजार 2-2 हजार लीटर टाकों के अंदर भर कर रखते और 2 महीने उसको पीते। उससे हमारे आरोग्य को भी खतरा है। उसके अंदर जंतु हो जाते वो पानी के अंदर और वो पानी खराब हो जाता। तो आप ऐसी कंडीशन में हम लोगों ने करना क्या? हम न्याय मांगने के लिए पिछले 2021 से यहाँ पर चक्कर लगा रहे। कार्यकारी अभियंता ग्रामीण पानी पुरवठा विभाग उनके तरफ, सीओ साहब के तरफ 2 महीने से हमारी चक्करें चालू है। आज तक हमको न्याय नहीं मिला। तो मैं अभी विनती करता हूँ कि सीओ साहब और ग्रामीण पानी पुरवठा कार्यकारी अभियंता साहब से कि हमारे गांव को हर 8 दिन में एक बार पानी दिया जाए और पानी शुद्ध पानी हमारे गांव को दिया जाए। ये इतनी मेरी विनंती है। नमस्कार, मी अलका पांडुरंग लोखंडे रायपूर या गावाहून आलेली आहे। माझी ही समस्या पाण्याची मांडण्यासाठी मी रायपूरहून इथे आलेली आहे। रायपूर या गावाला 1 ते 1.5 महिन्यात पाणी मिळू शकत नाही। महिलांनी पाण्यासाठी काय करावं, कसं करावं? ज्या महिलाचे पती दारू पितात, त्यांचे लहान लहान लेकरं आहे, त्यांना कामाला जावं लागतं, त्या महिलेला 1 हंडा पाणी आणल्याशिवाय ती घराच्या बाहेर पडू शकत नाही। मग यासाठी काय करावं? तर ते पाणी घरात साचलेल्या पाण्यामध्ये जीव झाले तर मग लेकरं बिमार पडतात। लेकरं बिमार पडल्यानंतर दवाखान्याला पैसा कुठून आणायचा? ह्या सर्व महिला ह्या गरीब महिला आहे। श्रीमंत ज्या महिला आहे त्या घरी आहे, कारण त्यांच्या घरी बोर आहे। त्यांनी डायरेक्ट घरात बोर नळ घेतलेले आहे। आमच्यासारख्या महिलांनी काय करायचं, कुठं जायचं?